अंबरनाथ नगर परिषदेत प्रजासत्ताक दिन साजरा। नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांनी दिल्या शुभेच्छा। प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालय, कार्यालये, सोसायट्या, सामाजिक संस्था, राजकीय पक्षाच्या वतीने ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। अंबरनाथ नगर परिषदेच्या पटांगणात नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील, माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले, माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, गटनेते रवींद्र करंजुले, गटनेते अभिजित करंजुले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर परिषदेच्या मुख्यालयाला तिरंगा रंगाची रोषणाई करण्यात आली होती। प्रजासत्ताक दिनानिमित्त नगराध्यक्ष तेजश्री करंजुले, उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील, माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या। आज 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केलेला आहे अंबरनाथ नगर परिषदेमध्ये। सर्व अंबरनाथकरांना तसेच भारत देशाच्या सगळ्या नागरिकांना मी आज गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देते। आणि माझं आज सगळ्यांना एक सांगणं आहे, आपल्याला संविधानाने जसे अधिकार दिले आहेत, हक्क दिले आहेत, तसे कर्तव्य सुद्धा दिलेले आहेत। तर नेहमी आपण हक्कासाठी म्हणत असतो तसं आपल्या कर्तव्याचे सुद्धा सगळ्यांनी पालन केलं पाहिजे, ही विनंती आहे। खूप खूप चांगलं छान वाटत आहे। आणि आज मला जसं जनतेने निवडून दिलं आहे तर खऱ्या अर्थाने एक अजून जबाबदारीची जाणीव झालेली आहे की किती मोठा विश्वास जनतेने दाखवला आहे आणि त्या जबाबदारीनेच मला पुढे काम करायचं आहे। आज 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत। खरं म्हणजे अंबरनाथकरांना, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला, संपूर्ण देशातील जनतेला आज हा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा होत आहे। सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशातील सर्व बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा। दोन फेस्टिवल आपल्या नॅशनल फेस्टिवल आहेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी। 15 ऑगस्ट या रोजी शैक्षणिक तसेच क्रीडा, वैज्ञानिक आणि सामाजिक क्षेत्रातील काही मान्यवरांना गौरवलं जातं। आज लाल किल्ल्यावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। भारताच्या दृष्टीने फार सन्मानाचा दिवस हा मानला जातो। आदरणीय मोदी साहेब आज, तसेच राष्ट्रपती आपल्या मुर्मू मॅडम यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा होतो। आणि सर्व जे काही ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही काम केलेलं आहे, गौरवकृत काम केलेलं आहे, त्यांचा गौरव केला जातो। मी परत एकदा संपूर्ण भारतातील बंधू भगिनींना 26 जानेवारीच्या